जस्ट इमॅजिन करा, मे बी तुम्ही तुमच्या लेट 20s मध्ये आहात, कदाचित 30,000 40,000 या सॅलरीवरती तुम्ही काम करताय, तुमच्या आर्थिक गरजा तर पटापट वाढतायत आणि तुमची सॅलरी त्या वेगाने वाढतच नाहीये. जेव्हा स्टॅग्नन्सी येते ना या करिअरमध्ये, तर अशा वेळेस बाहेर कसं पडायचं हे आपल्याला नेमकं माहिती नसतं. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण रोडमॅप समजावून सांगणार आहे आणि शेवटी 2 बोनस टिप्स सुद्धा सांगणार आहे. जे काही क्राउडेड आणि कॉम्पिटिशन भरलेलं आजूबाजूचं वातावरण आहे ना, त्या वातावरणात स्टँड आउट होण्यासाठी तुम्हाला प्रोएक्टिव्हली स्वतःच्या ऑपॉर्च्युनिटीज शोधायला लागतील. त्या इंटरव्ह्यू मध्ये पण आपण स्वतःला आणि स्वतःच्या एक्सपर्टीजला सेल करत असतो आणि मग आपली प्राइस निगोशिएट करत असतो, आपलं पॅकेज निगोशिएट करत असतो. ज्यांच्याकडे चांगला पैसा आहे असे लोक असतात, ते काही वरून आकाशातून नसतात पडलेले, ते पण आपल्याच लोकांपैकी कोणीतरी असतात ज्यांनी स्वतःचं स्ट्रगल केलेलं असतं. आयदर डिसिजन मेकर जी लोक आहेत ना, त्यांच्यासोबत चांगला रिलेशनशिप ठेवा किंवा तुम्ही छोट्या लेवलवरती का होईना डिसिजन मेकर बनण्याचा प्रयत्न करा. साइड हसल हा माझा फेवरेट टॉपिक आहे. इंस्टाग्राम वरती जेवढा पैसा आहे ना, तेवढा तर चांगल्या कॉर्पोरेट मॅनेजर्सला पण मिळत नाही. 6 महिन्यांचा बॅकअप यासाठी तयार नाही करायचा की तुमच्याकडे जो हातात जॉब आहे तो तुम्ही लाईटली घेऊ शकाल, तर या कारणासाठी तयार करायचा की त्या जॉबने तुम्हाला लाईटली नाही घेतलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा असं वाटतंय की तुमचं करिअर स्टॅग्नंट झालेलं आहे, आपण खूप प्रयत्न करतोय, पूर्ण एफर्ट देतोय, मेहनत करतोय, पण तरी सुद्धा करिअरची गाडी पुढे चालत नाहीये, करिअर नावाच्या गाडीचं चाक फिरतच नाहीये आणि आपला बँक बॅलन्स त्याच्यावरती तर आता बोलायलाच नको. जस्ट इमॅजिन करा, मे बी तुम्ही तुमच्या लेट 20s मध्ये आहात किंवा अर्ली 30s मध्ये आहात आणि कुठेतरी ऍव्हरेज सॅलरीवरती कदाचित 30,000 40,000 या सॅलरीवरती तुम्ही काम करताय, तुमच्या आर्थिक गरजा तर पटापट वाढतायत, तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या पटापट वाढतायत आणि तुमची सॅलरी त्या वेगाने वाढतच नाहीये. इयरली 8-10% अप्रायझल ते अमाऊंट मध्ये 2-3 हजार रुपयांनी पण वाढत नाही 12 महिने काम केल्याच्या नंतर सुद्धा, आणि आपल्या गरजा मात्र बुलेट ट्रेनच्या स्पीडने वाढतात. या परिस्थितीमध्ये तुम्ही सुद्धा अडकलेले आहात का? आपली इच्छा तर खूप असते फायनान्शियली ग्रो करण्याची, करिअरमध्ये ग्रो करण्याची, पण जेव्हा स्टॅग्नन्सी येते ना या करिअरमध्ये, तर अशा वेळेस बाहेर कसं पडायचं, काय त्याचा रोडमॅप आहे हे आपल्याला नेमकं माहिती नसतं. पण डोंट वरी, तुम्ही एकटेच या सिच्युएशन मध्ये नाही आहात. आपल्यापैकी अनेक लोक आहेत जे या परिस्थितीमध्ये अडकलेले आहेत. पण जर का मी तुम्हाला सांगितलं की जर व्यवस्थित तुम्ही प्लॅन केलात, तुमच्या करिअरमध्ये काही प्रोएक्टिव्ह स्टेप्स घेतल्यात, तर या परिस्थितीमधून बाहेर पडणं पॉसिबल आहे. बोलण्यावरती विश्वास बसत नाहीये तर या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत शेवटपर्यंत थांबा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण रोडमॅप समजावून सांगणार आहे की तुमचं 30 ते 40 हजार रुपये मंथली हे इन्कम 1 लाख रुपये महिना यापेक्षा जास्त वर कशा पद्धतीने जाऊ शकेल, तुमच्या फास्ट ट्रॅक करिअर ग्रोथ साठी आणि फायनान्शियल ग्रोथ साठी 5 स्टेप्स मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि शेवटी 2 बोनस टिप्स सुद्धा सांगणार आहे. 5 मधल्या पहिल्या 3 टिप्स असतील ज्या तुमचं कॅरेक्टर बिल्ड करतील, तुमचं माइंडसेट स्ट्रॉंग करतील आणि तुम्हाला एक कॅपेबल आणि डिझर्विंग व्यक्ती बनवतील. आणि शेवटच्या 2 स्टेप्स मध्ये ऍक्च्युअली तुमच्याकडे पैसा कसा येईल आणि हे तुमचं इन्कम कशा पद्धतीने वाढेल हे मी सांगणार आहे. जर का तुमची सुद्धा इच्छा असेल, जी काही ऍव्हरेज सॅलरी आणि करिअरच्या स्टॅग्नंट ट्रॅप मध्ये तुम्ही फसलेले आहात, तिथून बाहेर पडून एक चांगला इन्कम आणि एक चांगलं आयुष्य जगायचंय, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो लेट स्टार्ट. सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्हाला करायची आहे फास्ट ट्रॅक करिअर ग्रोथ साठी, ती म्हणजे 9 to 5 हा जो एम्प्लॉय वाला माइंडसेट आहे ना, त्या माइंडसेट मधून आधी बाहेर पडा. आपला माइंडसेट शिफ्ट ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जग 3 गोष्टींसाठी लोकांना पे करत असतं. सगळ्यात पहिली गोष्ट, ऍव्हरेज किंवा जी गरीब लोक आहेत ना जगातली, त्या सगळ्या लोकांना त्यांच्या वेळेसाठी पे केलं जातं. ते 8 तास काम करतात, 10 तास काम करतात की 12 तास काम करतात, यावरून त्यांना पे केलं जातं. दुसरी गोष्ट, जे काही लोक ठीकठाक पैसे कमवतात ना, त्या लोकांना त्यांच्या स्किल साठी पे केलं जातं. किती क्रिटिकल स्किल त्यांच्याकडे आहेत आणि किती इफिशियंटली ते काम करू शकतात ह्याच्यासाठी त्यांना पे केलं जातं आणि ही लोक पण बऱ्यापैकी चांगलं कमवतात. आणि तिसऱ्या नंबरची जी टॉपची लोक आहेत ना, त्या लोकांना पे केलं जातं त्यांच्या व्हॅल्यू साठी, आणि ते जे लोक इम्पॅक्ट क्रिएट करतात ना, त्या इम्पॅक्ट साठी जग त्यांना पे करत असतं. त्यामुळे तुम्ही पण जर का 9 to 5 म्हणजे तुमच्या ह्या 8-9 तासांच्या वेळेसाठी पे केले जात असाल ना, तर तुम्हाला नेहमीच कमी पैसे पे केले जातील. आणि याच ठिकाणी गरज आहे आपल्याला आपला माइंडसेट शिफ्ट करण्याची. 9 to 5 ह्या वेळेमध्ये जॉब करण्यापेक्षा त्या वेळेमध्ये आपण काय व्हॅल्यू क्रिएट करतोय, काय आपण देण्याचा प्रयत्न करतोय, त्या ठिकाणी कुठल्या आपल्याकडे अशा क्रिटिकल स्किल्स आहेत ज्या स्किल्स वापरून आपण ते वर्क अजून इफिशियंट बनवतोय, यावरती तुम्हाला तुमचा माइंडसेट ठेवायला लागणार आहे. ज्यावेळेस तुम्ही ही गोष्ट करायला लागाल त्यावेळेस ऑटोमॅटिक तुमची प्रोडक्टिव्हिटी, तुमची इफिशियन्सी वाढलेली असेल आणि ती गोष्ट नोटीस व्हायला स्टार्ट होईल. ही गोष्ट करण्यासाठी किंवा तुमचा माइंडसेट शिफ्ट करण्यासाठी 3 क्विक टिप्स. नंबर 1, प्रोएक्टिव्ह राहा. प्रत्येक वेळेस कुणीतरी आपल्याला सांगेल आणि तेवढंच आपण काम फक्त करू, ही जर सवय तुमच्यामध्ये असेल तर मग तुम्हाला ग्रो करायला खूप अडचणी येतील. त्यामुळे प्रोएक्टिव्हली तुमच्या स्वतःसाठी अपॉर्च्युनिटी शोधत राहा. जे काही क्राउडेड आणि कॉम्पिटिशन भरलेलं आजूबाजूचं वातावरण आहे ना, त्या वातावरणात स्टँड आउट होण्यासाठी तुम्हाला प्रोएक्टिव्हली स्वतःच्या अपॉर्च्युनिटी शोधायला लागतील आणि त्यावरती काम करायला लागेल आणि हे करून तुम्ही स्टँड आउट होऊ शकता लोकांमध्ये. नंबर 2, एक प्रॉब्लेम
सॉल्व्हर व्यक्ती बना. जर का तुम्ही स्पेशली कॉर्पोरेटमध्ये वगैरे बघत असाल तर तुम्हाला नेहमी असे लोक भेटतील जे एक तर प्रॉब्लेम क्रिएट करतात किंवा क्रिएट झालेला प्रॉब्लेम एक्सटेंड करतात, त्याला अजून कॉम्प्लिकेट करण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळेस जर का तुम्ही एक प्रॉब्लेम सॉल्व्हर असाल, तुमच्या समोर प्रॉब्लेम आला की तो किती शांततेत आणि इफिशियंटली तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात, यावरून तुमची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी जज होत असते. आणि हे जर तुम्ही करू शकत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ग्रो करण्याची अपॉर्च्युनिटी असते. आणि तिसरी गोष्ट, स्वतःच्या कामाविषयीचे फीडबॅक विचारा आणि त्याच्यावरती ऍक्ट करायला स्टार्ट करा. ही गोष्ट मला माहिती आहे की कॉर्पोरेटमध्ये बऱ्याचदा पॉलिटिक्स वगैरे होत असतं किंवा प्रत्येक वेळेस समोरची व्यक्ती योग्य इंटेन्शनच तुम्हाला फीडबॅक देईल असं नसतं. त्यामुळं जे काही तुमच्या लिडरशिपमध्ये जेन्युइन फीडबॅक येतील, जे तुमच्या ग्रोथसाठी इम्पॉर्टंट असतील, असे फीडबॅक स्वतःहून घेण्याचा प्रयत्न करा. आणि त्यावरती ऍक्ट करायला जेव्हा तुम्ही स्टार्ट कराल ना, त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थाने ग्रो करायला स्टार्ट कराल तुमच्या करिअरमध्ये. आणि या गोष्टी आहेत ज्या तुमचा माइंडसेट स्ट्रॉंग बनवतील. योग्य कारणांसाठी कशा पद्धतीने तुम्हाला काम करायचं त्या ऑर्गनायझेशनमध्ये, ह्या गोष्टीसाठी तुम्हाला डायरेक्शन देतील. त्यानंतर तुम्हाला जी दुसरी गोष्ट करायची आहे तुमचं करिअर फास्ट ग्रो करण्यासाठी, ती गोष्ट म्हणजे हे आधी समजून घ्या की जी काही डिग्री तुम्ही मिळवलेली आहे ना, त्या डिग्रीवरून तुम्हाला जॉब मिळालाय. आता त्या डिग्रीचं काम तुम्हाला पैसे कमवून देणं नाहीये, तर तुमच्यामध्ये ज्या स्किल्स आहेत त्या स्किल्स तुम्हाला पैसे कमवून देणार आहेत. माझे मित्र किंवा इव्हन जर कोणी मला विचारलं की करिअरमध्ये काय करायला पाहिजे, तर त्यावेळेस बऱ्याचदा मी ही गोष्ट सांगत असतो की आजचा काळ हार्डवर्कचा नाहीये, तो स्मार्ट वर्कचा पण नाही, तर आजचा काळ आहे स्किल वर्कचा. जर का एखादा क्रिटिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणारे स्किल तुमच्याकडे आहे, तर त्या स्किलसाठी तुम्हाला तुमची कंपनी, एखादा बिझनेस किंवा कुणीही ऍव्हरेज लोकांपेक्षा नेहमी जास्त पैसे देईल. अशा खूप साऱ्या हार्ड स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स आहेत. 3 सगळ्यात महत्त्वाच्या स्किल्स ज्या तुम्ही जर का आता डेव्हलप करायला स्टार्ट केल्यात तर तुम्हाला त्या तुमच्या जॉबमध्ये तर मदत करतीलच, पण लाईफ लॉंग पे करतील. नंबर 1, कम्युनिकेशन अँड पब्लिक स्पीकिंग. कम्युनिकेशन किंवा पब्लिक स्पीकिंग वगैरे ऐकलं की आपल्याला असं वाटतं की कुठल्या तरी 1000-500 लोकांच्या समोर जाऊन आपल्याला एखादं स्पीच द्यायचंय, त्यालाच फक्त कम्युनिकेट करणं किंवा पब्लिक स्पीकिंग असं म्हणतात. तर असं नाहीये. इव्हन तुमची 10 लोकांची जरी टीम आहे ना, आणि त्या 10 लोकांच्या टीम समोर तुमचा जो काही मेसेज आहे ते खूप क्लिअरली, सटल वे मध्ये आणि समोरच्याला समजेल अशा लँग्वेज मध्ये कन्वे करू शकणं, यालाच कम्युनिकेशन स्किल्स म्हणतात. ज्या लोकांची कम्युनिकेशन स्किल स्ट्रॉंग असते ना, ते लोक नेहमी हायलाइट होतात. तुम्ही कुठेही बघा, इव्हन जर का तुमच्या मॅनेजमेंट सोबत तुम्हाला बोलायचं असेल, तुमच्या कलिग सोबत बोलायचं असेल, एखाद्या प्रेझेंटेशन मध्ये बोलायचं असेल, एखाद्या मीटिंग मध्ये बोलायचं असेल, तर त्यावेळेस तुमची कम्युनिकेशन स्किल ही सगळ्यात इम्पॉर्टंट रोल प्ले करेल. आणि ती तुम्हाला फक्त तुमच्या जॉबमध्येच नाही तर इव्हन लाईफ लॉंग पे करत राहील. त्यामुळे कम्युनिकेशन स्किल स्ट्रॉंग करण्यावरती, तुमचं ओकल्स, तुमची लँग्वेज सुधारण्यावरती, तुमची बॉडी लँग्वेज, तुमचे बॉडी पोस्चर सुधारण्यावरती जास्त लक्ष द्या. दुसरी स्किल आहे जी तुम्ही कन्सिडर केली पाहिजे फास्ट करिअर ग्रोथसाठी, ती म्हणजे डेटा एक्सपर्ट बनण्याचा प्रयत्न करा. बघा, आजकाल प्रत्येक बिझनेससाठी किंवा प्रत्येक ऑर्गनायझेशनसाठी डेटा हा पेट्रोल सारखं काम करतो. तुम्ही जे काही रुटीन काम करता त्याच कामातून डेटा एक्स्ट्रॅक्ट करणं, तो डेटा अनालाइज करणं, त्या डेटाचा यूज करून इन्फॉर्म आणि वाईज डिसिजन घ्यायला ऑर्गनायझेशनला मदत करणं, ही खूप इम्पॉर्टंट आणि क्रिटिकल स्किल आहे. आणि डेटा कलेक्ट करण्यासाठी आणि तो प्रेझेंट करण्यासाठी बरेचसे टूल्स आहेत, जसे की मायक्रोसॉफ्ट एक्सेल आहे, पॉवर पॉइंट आहे, आता काही ऍडव्हान्स AI टूल्स सुद्धा आलेले आहेत, पॉवर BI आहे, SQL आहे. असे जर का काही टूल्स तुम्ही मास्टर केलेत आणि तुम्ही डेटा एक्सपर्ट जर का बनू शकलात ना, तरीही तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये फास्ट ग्रो करायला, इव्हन तुमची सॅलरी पण फास्ट ग्रो करायला मदत होईल. आणि तिसरी स्किल आहे जी आपल्याला स्वतःमध्ये डेव्हलप करणं गरजेचं आहे. तुम्ही डझंट मॅटर कुठे काम करताय आणि कशा पद्धतीने काम करताय, ती म्हणजे सेल्सची स्किल्स. आता सेल्स करणं याचा अर्थ सेल्समॅन बनून कुठेतरी काहीतरी विकायचं म्हणजे सेल्स करणं असं नाहीये. सेल्स आपण आयुष्याच्या प्रत्येक ठिकाणी करत असतो. समजा तुमच्याकडे एखादी आयडिया आहे, ती आयडिया पण तुम्हाला समोरच्याला सेल करता आली पाहिजे. तुमच्याकडे एखाद्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन आहे, तर ते सोल्युशन तुम्हाला समोरच्याला सेल करता आलं पाहिजे, ज्यासाठी समोरची व्यक्ती पैसे पे करायला तयार असेल. आणि या सगळ्याच गोष्टींशी तुमचा संबंध येत नसेल ना, तर ऍटलीस्ट इंटरव्ह्यू जेव्हा आपण देतो ना, त्या इंटरव्ह्यू मध्ये पण आपण स्वतःला आणि स्वतःच्या एक्सपर्टीजला सेल करत असतो आणि मग आपली प्राइस निगोशिएट करत असतो, आपलं पॅकेज निगोशिएट करत असतो. त्यामुळे सेल्सवाला थोडासा माइंडसेट आपल्या प्रत्येकामध्ये असलं पाहिजे. आपल्याकडे जे काही आहे ते कशा पद्धतीने सेल्स स्पीच मध्ये कन्वर्ट करायचं हे आपल्याला माहिती पाहिजे. या व्यतिरिक्तही काही सॉफ्ट स्किल्स आणि हार्ड स्किल्स आहेत ज्या आपण शिकून घेतल्या पाहिजेत आणि इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या सॉफ्ट स्किल्स आणि हार्ड स्किल्स विषयी बरेचसे व्हिडिओज ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आलेले आहेत. मला वाटतं 2-3 व्हिडिओ तर मी ह्याच्यावरती बनवलेलेच आहेत. ते व्हिडिओज पण जाऊन बघा, पूर्ण बघा आणि इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. परत एकदा मी तुम्हाला रिमाइंड करतोय की आजचा काळ हा हार्ड वर्कचा नाहीये आणि स्मार्ट वर्कचा पण नाहीये. आजचा काळ हा स्किल वर्कचा आहे. नंबर 3, अजून एक गोष्ट जी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये फास्ट ग्रो करायला मदत करेल, ती गोष्ट म्हणजे नेटवर्किंग. आणि नेटवर्किंग ही ग्रोथचं सिक्रेट हॅक आहे. नेटवर्किंग काय इम्पॉर्टंट आहे याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. बऱ्याच वेळेस बघा, ज्या कंपनीमध्ये किंवा ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही काम करत असाल ना, त्या ठिकाणी खूप वेळेस अशा लोकांना प्रमोशन मिळतं ज्या लोकांनी वर्षभर खूप जास्त मेहनत नसते केलेली. त्यापेक्षा जास्त काम कदाचित आपण केलेलं असतं, इतर लोकांनी काम केलेलं असतं आणि प्रमोट होताना वेगळीच लोक प्रमोट होतात. त्याचं कारण असतं एक तर हायर मॅनेजमेंट किंवा ऑथॉरिटीवाली जी लोक आहेत ना तुमच्या कंपनीमध्ये, त्या लोकांशी त्यांचे चांगले कॉन्टॅक्ट असतात,
चांगला नेटवर्क असतो आणि म्हणून तुम्हाला किंवा इतर लोकांना डावललं जातं आणि अशा लोकांना प्रमोशन पटापट भेटतं. या ठिकाणी नेटवर्किंग रोल प्ले करत असते. नेटवर्किंगचा अर्थ बटरिंग असा होत नाही. आणि बऱ्याचदा नेटवर्किंग विषयी अजून एक कन्फ्युजन आपल्या मनामध्ये असतं. आपल्याला असं वाटतं आपण ज्या लोकांसोबत राहतो ना त्या लोकांसोबत नेटवर्क स्ट्रॉंग करून किंवा त्या लोकांसोबत कॉन्टॅक्ट वाढवून आपल्याला काय मिळणार आहे, कारण ते आपल्या सोबतच आहेत. पण नेटवर्किंग हा शॉर्ट टर्म वाला गेम नाहीये, ती लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. तुमच्या आजूबाजूला जेवढे काही लोक आता आहेत ना पुढच्या 5 वर्षामध्ये त्याच लोकांपैकी खूप लोक कुठल्या तरी महत्वाच्या पोझिशनवर असतील, महत्वाचं काहीतरी काम करत असतील आणि ऍव्हरेज लोकांपेक्षा जास्त पैसे कमवत असतील. कारण जी काही मोठी लोक असतात ज्यांच्याकडे चांगला पैसा आहे अशी लोक असतात ते काही वरून आकाशातून नसतात पडलेले, ते पण आपल्याच लोकांपैकी कोणीतरी असतात ज्यांनी स्वतःचं स्ट्रगल केलेलं असतं आणि मग त्यांनी जास्त पैसे कमवलेले असतात. आणि म्हणूनच सगळ्याच लोकांशी चांगला नेटवर्क ठेवण्याचा प्रयत्न करा, चांगले कॉन्टॅक्ट ठेवण्याचा प्रयत्न करा. ती गोष्ट आज नाही तर उद्या जाऊन तुमच्यासाठी बेनिफिशियल असेल, जी तुम्हाला ग्रो करायला मदत करेल. नेटवर्क स्ट्रॉंग करण्यासाठी 3 क्विक टिप्स. नंबर 1, फाइंड अ मेंटॉर. तुमच्या कंपनीमध्ये असेल किंवा तिथे कुणीच नसेल सापडत तर तुमच्या फील्ड मधली अशी एखादी व्यक्ती, मे बी आउटसाइडर असेल, ज्या व्यक्तीने तुम्हाला फ्युचरमध्ये जाऊन जे अचीव्ह करायचं ना त्या सगळ्या गोष्टी अचीव्ह केलेल्या असतील. असा एखादा मेंटर शोधा, त्यांना प्रश्न विचारा. काही अडचणी असतील तुमच्या करिअरच्या तर त्यांच्यासोबत डिस्कस करा. ते तुम्हाला गाईड करतील, ते तुम्हाला हेल्प करतील की करिअरमध्ये तुम्ही कशा पद्धतीने ग्रो करू शकता. वेळेप्रसंगी जर का त्यांना पे वगैरे करावं लागत असेल तर तेही करा. आपण खूप चुका करण्याची पॉसिबिलिटी असते, त्या सगळ्या चुका अवॉइड करण्यासाठी तुम्हाला एखादा एक्सपर्ट व्यक्ती मदत करू शकतो. दुसरी टिप, सोशल मीडियावरती सिलेक्टिव्हली ऍक्टिव्ह राहा. आता सिलेक्टिव्हली ऍक्टिव्ह राहा असं मी काय बोललो, कारण सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह राहण्याचा अर्थ रील्स बघा किंवा फक्त स्क्रोल करत राहणं हा असा होतो. तुम्हाला काय करायचं सोशल मीडियावरती, जसं की इंस्टाग्राम आहे, लिंक्डइन आहे, काही महत्त्वाचे व्हॉट्सअप ग्रुप वगैरे आहेत. अशा ग्रुप्समध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटी असते, ती म्हणजे तुमचं नेटवर्क स्ट्रॉंग करण्याची. एखादी व्यक्ती समजा तुमच्या डोमेन मधली आहे आणि ती लिंक्डइन वरती चांगल्या पोस्ट शेअर करते, काहीतरी नॉलेज शेअर करत असते, तर अशा लोकांच्या पोस्टला लाईक करत जा, त्याच्यावरती कमेंट करत जा. किंवा एखाद्या वेळेला तुम्हाला काही अडचण असेल तर त्यांना मेसेज वगैरे करत जा. तिथून तुमचं एक्सपोजर वाढू शकतं, तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळू शकते जास्त लोकांशी नेटवर्क स्ट्रॉंग करण्याची किंवा कनेक्ट होण्याची. आणि अशा ठिकाणावरून पण तुम्हाला तुमच्या ग्रोथ अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. सोशल मीडिया हे फक्त टाइमपास करण्यासाठी तर अजिबातच नाहीये. अर्ध मार्केट तर सोशल मीडियावरती पडलेलं आहे. इव्हन पोटेन्शियल शोधण्यासाठी किंवा चांगलं टॅलेंट शोधण्यासाठी, त्यांना भरभरून पे करण्यासाठी सुद्धा सोशल मीडियाचा योग्य पद्धतीने वापर करा आपली नेटवर्किंग स्ट्रॉंग करण्यासाठी. आणि टिप नंबर 3, आयदर डिसिजन मेकर जी लोक आहेत ना त्यांच्यासोबत चांगला रिलेशनशिप ठेवा किंवा तुम्ही छोट्या लेवलवरती का होईना डिसिजन मेकर बनण्याचा प्रयत्न करा. या गोष्टीचा ना मी तुम्हाला स्वतःचा एक अनुभव सांगतो. जेव्हा इव्हन मी कॉलेजमध्ये वगैरे पण होतो ना त्यावेळेस मला कोणाशी तरी कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश करण्यासाठी खूप जास्त एफर्ट नाही करावे लागायचे, कारण की मी नेहमी एखादा कॉलेजमध्ये इव्हेंट असेल किंवा इव्हन आमचं अॅन्युअल फंक्शन गॅदरिंग वगैरे असेल, अशा प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठेतरी कोऑर्डिनेटर असायचो किंवा काही ना काहीतरी डिसिजन मेकिंगच्या रोलमध्ये असायचो. त्यातनं काय व्हायचं माहितीये, आता मी माझ्या कॉलेजमध्ये फिश पॉन्डचं 3 वर्ष कंटिन्यू होस्ट पण होतो, कोऑर्डिनेटर पण होतो, सिंगिंग वगैरे सारख्या गोष्टींचा कोऑर्डिनेटर होतो. तर अशा वेळेस माझे कॉन्टॅक्ट मॅनेजमेंटशी पण व्हायचे आणि जे काही पार्टिसिपंट असायचे अशी सगळी लोक माझ्याशी बोलायची. त्यामुळे पटापट कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश व्हायचे आणि खूप जास्त एफर्ट घ्यायला नाही लागायचे. ही सेम गोष्ट आपण कंपनीमध्ये पण करू शकतो. जे कोणी डिसिजन मेकर लोक आहेत ना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कसे एस्टॅब्लिश करता येतील आणि त्याच्यातनं आपल्याकडे छोट्या लेवलवरती का होईना आपण काही डिसिजन घेऊ शकू, ही पॉवर कशी येईल, या गोष्टी जर का तुम्ही इम्प्लिमेंट केल्यात ना तर तुम्हाला अजून तुमचं नेटवर्क ग्रो करण्यासाठी, तुमची जी काही एक आयडेंटिटी आहे किंवा स्टँड आउट करण्यासाठी लोकांमध्ये मदत करेल आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये फास्ट ग्रो करण्यासाठी मदत सुद्धा त्याच्यातून मिळेल. या 3 गोष्टी होत्या ज्या तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग करतील, तुम्हाला एक डिझर्विंग पर्सन बनवतील, तुमचे माइंड मसल बिल्ड करतील आणि कशा पद्धतीने तुम्हाला अग्रेसिव्हली ग्रो करायचंय ह्याच्यासाठी मदत करतील. आता आपण येऊयात ऍक्च्युअली पैसे आपण कसे कमवणार. याच ठिकाणी येईल पॉईंट नंबर 4, आस्किंग फॉर अ सॅलरी हाईक ऑर रेज. एक वेळ असते ज्यावेळेस तुम्ही गोष्टी डिझर्व करत असता आणि तरीही तुम्हाला त्या मिळत नसतील ना तर तुम्हाला ते मागता आल्या पाहिजेत. आणि त्या पुढे जाऊन माझं स्वतःचं ओपिनियन आहे की जर का तुमच्यामध्ये खरंच पोटेन्शियल असेल, जर का तुम्ही खरंच डिझर्व करत असाल ना तर तुम्ही स्वतःला थांबवू शकणार नाही सॅलरी हाईक मागण्यापासून किंवा कुठेही कशाही पद्धतीने धडपड करून. तुम्ही जी काही डिझर्व करताना ती अमाऊंट तुमच्या अकाउंटला पडण्यासाठी तुम्ही नेहमी प्रयत्न करत राहाल आणि ह्याच्यात चुकीचं काहीच नाहीये. स्वतःच्या ग्रोथसाठी, स्वतःच्या फॅमिलीच्या फायनान्शियल ग्रोथसाठी आपल्याला थोडंसं अग्रेसिव्ह बनायला लागेल आणि हे करणं इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला स्वतःला जे काही ऑथोराइज पर्सन आहेत, तुमचे जे काही मॅनेजमेंट आहे ना त्यांच्या समोर जाऊन तुमचे जे काही एक्सपेक्टेशन्स आहेत त्याविषयी बोलावं लागेल. फक्त बोलताना 3 गोष्टी लक्षात ठेवा. नंबर 1, तुमच्या मॅनेजर किंवा तुमच्या एचआर कडे जाताना नेहमी डेटाच्या सोबत जा. दुसरी गोष्ट, योग्य वेळेवरती जा. अधेमध्ये कधीही गेलात तर मे बी तुम्हाला ते कन्सिडरच करणार नाहीत. जी काही तुमची अप्रायझल सायकल वगैरे असते ना तर त्याच्या 1 ते 2 महिने आधी जाऊन तुम्हाला तुमच्या मॅनेजमेंटशी बोलायचं आहे. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची ती म्हणजे कॉन्फिडन्सनं बोलायचे आणि योग्य शब्दांमध्ये बोलायचे. आता ह्या 3ही गोष्टी कशा इम्प्लिमेंट करू शकता तुम्ही. लेट्स से मला माझ्या मॅनेजरकडे जाऊन सॅलरी हाईक मागायचे तर मी हे सांगेन की मागच्या वर्षभरामध्ये मी या सगळ्या प्रोजेक्टवरती काम केलेलं आहे, त्याचा हा डेटा आहे, त्याच्यातून हा इम्पॅक्ट क्रिएट झालेला आहे, हे
सगळे रिझल्ट मिळालेले आहेत, आपली प्रोसेस इफिशियन्सी वाढलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी कॉन्ट्रीब्यूट करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि मला असं वाटतं की यापुढेही मी चांगल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. अजून आपल्या ऑर्गनायझेशनचा फायदा कसा होईल ह्याच्यासाठी मी काम करू शकतो. पण त्याचसोबत मला असं वाटतं की माझी सॅलरी पण वाढली पाहिजे. ग्रोथ ही मला इन्स्पायर करेल अजून चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी आणि माझे हे एक्सपेक्टेशन्स आहेत ते कशा पद्धतीने पूर्ण होऊ शकतील याच्यासाठी तुम्ही मला काय मदत करू शकता. हे जर आपण योग्य पद्धतीत विचारलं तर मे बी ते कन्सिडर करतील. पण आपण ही गोष्ट स्वतःहून विचारली पाहिजे आणि विचारल्याच्या नंतर बहुतेकदा ती गोष्ट आपल्याला मिळते. समजा त्यानंतरही तुम्हाला मिळालं नाही तर अशा वेळेस तुमची स्विच करण्याची तयारी पाहिजे. अनेक कारणांसाठी जी काही सॅलरी हाईक तुम्ही डिझर्व करता, जी पोझिशन तुम्ही डिझर्व करता ती तुम्हाला एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये नाही मिळणार. अशा वेळेस तुम्हाला मूव्ह ऑन करता आलं पाहिजे, तिथून स्विच करून दुसरीकडे ती पोझिशन हंट करण्यासाठी अग्रेसिव्हली प्रयत्न करता आले पाहिजेत. अँड नंबर 5 माझी पर्सनली फेवरेट गोष्ट, जर का तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये फास्ट ग्रो करायचं असेल आणि तुमची सॅलरी आणि तुमचा इन्कम पण वाढवायचा असेल ती म्हणजे एखादा साइड हसल बिल्ड करा किंवा मल्टिपल इन्कम सोर्सेस निर्माण करा. आत्ताच वेळ आहे तुमच्याकडे तोपर्यंतच. ज्यावेळेस आपण एखाद्या कंपनीमध्ये किंवा कॉर्पोरेट कल्चरमध्ये काम करत असतो ना तर त्यांच्याकडे स्वतःची कारणं असतात, त्यांचे स्वतःचे लिमिटेशन्स असतात तुमची सॅलरी ग्रो नाही करण्यासाठी किंवा वॉट एव्हर रिझनमुळे तुम्हाला प्रमोशन नाही देण्यासाठी. त्यामुळे अल्टिमेटली या सिच्युएशन मध्ये समजा 30-40 हजार रुपये तुमची आजची सॅलरी असेल तर ती किती रुपयांनी वाढवायची हा अल्टिमेट डिसिजन कोण घेणार तर इतर कोणीतरी घेणार. त्यामुळे आपण फक्त प्रयत्न करू शकतो, फार तर रिक्वेस्ट करू शकतो की ही गोष्ट मी डिझर्व करतो, पण ती द्यायची की नाही आणि दिल्लीच तर किती प्रमाणामध्ये द्यायची हे डिसाईड करणार नेहमी दुसरं कोणीतरी असतं ज्यावेळेस तुम्ही कॉर्पोरेटमध्ये वगैरे काम करत असता. या ठिकाणी आपल्यासाठी गरजेची गोष्ट आहे ती म्हणजे आपण फक्त एका इन्कम सोर्सवर डिपेंड राहता कामा नये तर आपल्याला मल्टिपल इन्कम सोर्स जनरेट करायला लागतील. जर का तुम्हाला खरंच 1 लाख रुपयांपेक्षा जास्त अमाऊंट दर महिन्याला कमवायची असेल तर. साइड हसल हा माझा फेवरेट टॉपिक आहे आणि म्हणूनच मी या विषयावरती बरेचसे व्हिडिओज ऑलरेडी आधी बनवलेले आहेत. जर का दिवसाचे तुमच्याकडे 2 तास एक्स्ट्रा उरत असतील तर ते 2च तास व्यवस्थितपणे काम करून तुम्ही कशा पद्धतीने साइड हसल बिल्ड करू शकता ह्याच्यावरती मी व्हिडिओज बनवलेत. किंवा आत्ताच आपला पाठीमागच्या व्हिडिओचा आधीचा जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये पण खूप डिटेलमध्ये मी एक्सप्लेन केलं होतं की आपलं हे जे युट्यूब चॅनल आहे ना ते पण साइड हसल म्हणून पाठीमागच्या 1 वर्षापासून मी कशा पद्धतीने ऑपरेट केलेलं आहे, त्याच्या पाठीमागचा माइंडसेट काय आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. त्यामुळे ती गोष्ट तुम्ही सुद्धा करू शकता. एखादा साइड हसल आत्ता स्टार्ट करा. मे बी तुम्ही आत्ता जो काही जॉब करून इन्कम कमवता ना त्या इन्कम पेक्षा जास्त पैसे कमवून द्यायला स्टार्ट करेल आणि तुम्हाला जॉब करण्याची गरजच राहणार नाही. 3 टिप्स ज्या तुम्हाला मल्टिपल इन्कम सोर्स जनरेट करण्यासाठी मदत करतील आणि मे बी एखादा साइड हसल उभं करण्यासाठी सुद्धा मदत करतील. नंबर 1 फ्रीलान्सिंग. तुमच्याकडे जी काही स्किल आहे आणि ती स्किल तुमच्या वर्क रिलेटेड पण असू शकते. समजा तुम्ही IT मध्ये वगैरे काम करताय, एखादा कोडर वगैरे आहात ना तर तुम्ही ती कोडिंगची स्किल ॲज अ फ्रीलान्सर यूज करू शकता. तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग जमते, तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग जमते किंवा अजून मल्टिपल स्किल्स आहेत. अशी कुठली स्किल जी तुमच्याकडे आहे ती स्किल ॲज अ सर्व्हिस लोकांना प्रोव्हाइड करून 1 ते 2 तास एक्स्ट्राचं काम करून तुम्ही एखादा चांगला इन्कम सोर्स जनरेट करू शकता जो कदाचित तुमच्या सॅलरीपेक्षा जास्त पैसे कमवून द्यायला तुम्हाला मदत करू शकतो. आजच्या काळामध्ये सगळ्यात जास्त कन्व्हिनियंट गोष्ट आहे आपल्यासाठी. नंबर 2 स्मार्ट पद्धतीने इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करा. समजा जर का तुमच्यासाठी काहीच करणं पॉसिबल नसेल तर ऍटलीस्ट एवढं करा, तुम्ही जे काही इन्कम कमवताय ना त्या इन्कम मधून 10% to 20% इन्कम इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करा. लॉंग टर्म स्ट्रॅटेजीने इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करा. तुमची इन्व्हेस्टमेंट मल्टीफोल्ड्स मध्ये जर का वाढली तर मे बी तुम्हाला जॉबपेक्षा जास्त सिक्युरिटी तो इन्कम देऊ शकतो. म्हणून स्मार्ट पद्धतीने इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करा. म्युच्युअल फंड्स किंवा स्टॉक मार्केटमध्ये वगैरे कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायच्यात याविषयीचे सुद्धा बरेचसे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत. ते व्हिडिओज तुम्ही बघा. स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून सुद्धा तुम्ही एक अल्टरनेट इन्कम सोर्स त्याच्यातून जनरेट करू शकता लॉंग टर्म मध्ये. अँड नंबर 3 सगळ्यात पॉप्युलर वे ते म्हणजे कंटेंट क्रिएट करायला स्टार्ट करा. जर का समजा कंटेंट आयडिया नसेल तर तुम्ही जे काही कंपनीत जाऊन काम करता ना त्याच कामाशी रिलेटेड येऊन इंस्टाग्राम वरती बोला. 1 मिनिटाच्या 1.5 मिनिटाच्या शॉर्ट्स क्रिएट करा. आजकाल तुम्हाला एक गोष्ट सांगू का, इंस्टाग्राम वरती जेवढा पैसा आहे ना तेवढा तर चांगल्या कॉर्पोरेट मॅनेजर्सला पण मिळत नाही जेवढे इन्फ्लुएन्सर्स कमवतात इंस्टाग्राम वरून. जे काही तुम्ही काम करता ना त्याच कामाविषयी फक्त येऊन इंस्टाग्राम वरती बोला. जर का तुम्ही कन्सिस्टंटली ही गोष्ट केलीत आणि इंस्टाग्राम वरती तुमची जर का फॉलोअरशिप वगैरे बिल्ड झाली तर ओव्हर द पिरियड ज्या कामासाठी ऍक्च्युअली 8-10 तास ते काम करून जेवढे पैसे तुम्हाला कंपनी पे करत नाही ना त्याच कामाविषयी 1-1.5 मिनिटाची रील बनवून किंवा एखादा युट्यूब व्हिडिओ बनवून तुम्ही तुमच्या सॅलरीच्या 10 पटीने एक्स्ट्रा कमवू शकता. आणि ही प्रॅक्टिकली पॉसिबल गोष्ट आज जर का तुम्ही जेन्युइन एफर्ट घेतले त्याच्यावरती तर. आणि जेव्हा मी साइड हसल वगैरे म्हणतोय तेव्हा या कन्फ्युजन मध्ये पण नका राहू की 2 महिने 4 महिने 6 महिने एफर्ट घेतले आणि लगेच गोष्टी वर्कआउट झाल्या. त्याच्यासाठी पण तुम्हाला 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष मे बी द्यावे लागतील. त्यामुळं एखादा साइड हसल बिल्ड करण्यासाठी प्रयत्न करा. एखादा साइड इन्कम जनरेट करता येतो का यासाठी प्रयत्न करा. आणि ही गोष्ट तुमचं जे काही 1 लाख पर मंथचं टार्गेट आहे ना त्यापेक्षा बियॉन्ड जाण्यासाठी तुम्हाला मदत करेल. आणि हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे. आपण आज अशा जगामध्ये जगतोय जे जग अपॉर्च्युनिटीजने भरलेलं आहे. इथं निराश होण्याचं काहीच कारण नाही. तुमच्याकडे 1000 मार्ग आहेत ज्या मार्गाने तुम्ही पैसे कमवू शकता आणि स्वतःच्या सर्वांसाठी प्रयत्न करू शकता. आणि अजून 2 बोनस टिप ज्या मी तुम्हाला बोललो होतो
या व्हिडिओच्या शेवटी मी देणार आहे. नंबर 1, जेव्हाही तुम्ही कॉर्पोरेटमध्ये काम करताय त्यावेळेस एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या 6 महिन्यांचा खर्च भागेल इतका इमर्जन्सी फंड हा नेहमी तयार करून ठेवा. 6 महिन्यांचा बॅकअप यासाठी तयार नाही करायचा की तुमच्याकडे जो हातात जॉब आहे तो तुम्ही लाईटली घेऊ शकाल किंवा त्या जॉबला सिरियसली नाही घेणार. तर या कारणासाठी तयार करायचा की त्या जॉबने तुम्हाला लाईटली नाही घेतलं पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा ले ऑफ वगैरे होत असतात. अशा एखाद्या ले ऑफ मध्ये आपला जॉब गेला किंवा समजा तुम्हाला तुमच्या पॅशनने काम करायचं त्या जॉबमध्ये पण तशी ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही, तर नेहमी तुमच्याकडे ती कॅपेबिलिटी असली पाहिजे की तुम्ही ऍटलीस्ट 6 महिने सर्वाइव्ह भागू शकाल तुमचं स्वतःचं आणि तुमच्या फॅमिलीचं वगैरे. ती गोष्ट तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये स्टॅग्नंट होण्यापासून वाचवू शकेल तुमच्याकडे जर का 6 महिन्याचा बॅकअप असेल तर. जर तुम्हाला जॉब सोडावाच लागला आणि पुढचा जॉब अग्रेसिव्हली सर्च करावाच लागला किंवा व्हॉट एव्हर रिझनमुळे तुम्हाला एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये काम नाही करायचंय तर तो डिसिजन तुम्हाला घेता आला पाहिजे आणि तेवढं बॅकअप आपल्याकडे तयार असलं पाहिजे. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध जॉब करता ना त्यावेळेस 6 महिन्यांचा इमर्जन्सी बॅकअप तयार करा. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या करिअरच्या पहिल्या 5 ते 8 वर्षांसाठी प्रत्येक 1.5 ते 2 वर्षांना कंपनी स्विच करायला मागे पुढे बघू नका. जर का तुम्हाला तुमची सॅलरी वाढवायची, चांगला पैसा कमवायचा आहे तर ही आजच्या काळामध्ये मॅन्डेटरी गोष्ट आहे. बऱ्याचदा कंपन्या हा फंडा यूज करतात की तुम्हाला प्रमोशन दिल्यासारखं करतील किंवा एखादी थोडीशी पोझिशन वाढवल्यासारखा प्रयत्न करतील पण सॅलरी काहीच देणार नाहीत. याच्यातनं मे बी तुमचा इगो कुरवाळला जाऊ शकतो, त्या तुमच्या कंपनीचा फायदा होऊ शकतो पण तुमच्या फॅमिलीचा फायनान्शियली फायदा नाही होत त्याच्यातून. जर का जी गोष्ट तुम्ही डिझर्व करता ती गोष्ट तुम्हाला समोरून मिळत नाहीये तर अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही दर 1.5 वर्षाला 2 वर्षाला कंपनी स्विच करू शकता आणि अग्रेसिव्हली हंट करू शकता अजून पॅकेजसाठी. आणि अशा पद्धतीने जर का तुमचं सुद्धा करिअर स्टॅग्नंट झालेलं असेल, पॉज लागलेला असेल करिअरला, तर तुम्ही त्या ट्रॅप मधून बाहेर पडू शकता. माझ्यासोबत ही गोष्ट आज ठरवून घ्या की पुढच्या 3 वर्षांच्या आतमध्ये 1 लाख रुपये दर महिन्याला मिनिमम कमवायचेच आहेत. दुनिया इकडची तिकडे जरी झाली ना तरी चालेल पण ही गोष्ट मला साध्य करायचीच आहे हे मनाशी ठरवून घ्या. या गोष्टी करून दर महिन्याला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे तुम्ही कमवू शकाल यावरती मला विश्वास आहेच आणि आय होप तुम्ही पण ते सक्सेस अचीव करू शकाल. आणि जर का तुम्हाला पण स्वतःचं एक युट्यूब चॅनल स्टार्ट करायचं असेल ऍज अ साइड हसल तर ते कसं करता येईल याविषयीचा व्हिडिओ मी वरती पिन केलेला आहे, तो बघायला विसरू नका. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रांसोबत हा महत्त्वाचा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच युजफुल आणि इम्पॉर्टंट नॉलेजसाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज थिटे सायनिंग ऑफ.